नमस्ते. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण इथे प्राचीन मानवाचे जीवन आणि प्राचीन मानवाचे साधने यावर 20 क्वेश्चन जे आहेत ते MCQ क्वेश्चन बनवलेले आहेत. ते TT साठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर खालीलपैकी इतिहासाचे मौखिक साधने कोणते? तर ते आहे लोकगीत. नंतर आहे क्वेश्चन नंबर 2, शाई तयार करण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जात नसेल? तर बोरूचा. तिसरा प्रश्न आहे, मानवाने सुरुवातीला अश्मयुगात कशापासून तयार केलेली हत्यारे वापरली? दगड. मौखिक साधनात समाविष्ट न होणारा घटक ओळखा. कोणता? तर तो ग्रंथ आहे. नंतर 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती साधने भौतिक व लिखित या दोन्ही प्रकारात येतात? तर ताम्रपट व दानपत्रे हे कशामध्ये येतात? भौतिक आणि लिखितमध्ये येते. तर नंतर 6वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी इतिहासाच्या भौतिक साधनात खालीलपैकी कोणता घटक येतो? तर दागदागिने येते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, प्राचीन मानव लिहिण्यासाठी लागणारे रंग जे आहे कशापासून तयार करत असेल? ते वनस्पतीपासून. नंतर आहे, नाण्यात वापरण्यात आलेल्या धातूवरून त्या काळातील कोणती परिस्थिती कळते? तर त्या काळामध्ये आपल्याला आर्थिक परिस्थिती कळते. 9वा क्वेश्चन आहे, भारतातील प्राचीन साहित्य हे प्रामुख्याने लिहिलेले आढळते भूजपत्रावर. ठीक आहे. नंतर 10वा क्वेश्चन आहे, प्राचीन काळातील मानव कोणत्या वनस्पतीच्या साली लेखनासाठी वापरत असेल? तर पपया रस या वनस्पतीच्या साली ते लिहिण्यासाठी वापरत असत. धान्याचे कण, फळाच्या बिया इतिहासाच्या साधनावरून कशाची माहिती मिळते? तर आपल्याला आहाराची माहिती मिळते. मानवाच्या प्रगतीला शोधामुळे वेग आला? तर चाकाच्या शोधामुळे. नवाश्मयुगाची सुरुवात किती वर्षापूर्वी झाली? तर 10 वर्षापूर्वी नवाश्मयुगाची सुरुवात झालेली आहे. तर नंतर 14वा क्वेश्चन आहे, नवाश्मयुगातील मानवाचा प्रमुख व्यवसाय कोणता? तर शेती हा व्यवसाय आहे. 15वा क्वेश्चन आहे, अश्मयुगीन काळातील कोणत्या ठिकाणी गुहाचित्र प्रसिद्ध आहे? तर भीमबेटका. 16वा क्वेश्चन आहे, प्राचीन भारतीय संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात आली होती? तर सिंधू नदीच्या. 17वा क्वेश्चन आहे, नागरी संस्कृती निर्माण झाल्या कुठे? तर नदीच्या खोऱ्यांमध्ये. 18वा क्वेश्चन आहे, नवाश्मयुगात कोणत्या व्यवसायामुळे माणूस स्थिर झाला? तर शेती या व्यवसायामुळे माणूस जो आहे स्थिर झाला. नंतर 19वा क्वेश्चन आहे, मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार कोणतं? तर पहिली दगडी जे हत्यार आहे ते कुऱ्हाड होतं. मानवामध्ये समूहाने राहण्याची भावना कोणत्या युगात निर्माण झाली? मध्याश्म युगात.